सांगली महानगरपालिकेची आवश्यक परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र न घेता बेकायदेशीरपणे कॅफे सुरू ठेवल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी कॅफे डे अरोमा या कॅफेचे मालक अजय बाळासाहेब पवार व वर्ष 32 राहणार बांबवडे तालुका पलूस याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास क्रांती भेळच्या पाठीमागे असलेल्या कॅफे डे अरोमा या आस्थापनाची विश्रामबाग पोलिसांकडून तपासणी करण्यात आली। त्यावेळी आरोपीने महानगरपालिकेच्या कोणत्याही विभागाची परवानगी अथवा ना हरकत प्रमाणपत्र न घेता बेकायदेशीर आणि अनधिकृत कंपार्टमेंट तयार करून कॅफे सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले। तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करता आदेशाचे उल्लंघन केल्याचेही तपासात समोर आले। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन नरसू लोहार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅफे डे अरोमा मालक आरोपी अजय पवार याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 223 अन्वये विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत। दरम्यान संबंधित कॅफेविरोधात यापूर्वीच कारवाई होणे अपेक्षित होते अशी चर्चा परिसरात असून पोलिसांनी उशिरा का होईना कारवाई केल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे। मात्र यापेक्षाही कठोर कारवाई करून अशा बेकायदेशीर कॅफेंना कायमस्वरूपी आळा घालावा अशी मागणी काही नागरिकांकडून व्यक्त होत आहे।